जय हिंद मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर नव्या व्हिडिओ सोबत खूप स्वागत. गेले काही महिने झाले मी काही केसेसवरती काम करत होतो ऍज अ कन्सल्टंट म्हणून, ऍज अन ऍडवायझर म्हणून. आणि त्या केसेसमध्ये काही गोष्टी खूप प्रकर्षाने मला जाणवल्या, काही गोष्टी प्रत्यक्षात खूप तीव्रपणे दिसल्या. आणि म्हणून असं वाटलं की ह्या विषयावर किंवा ह्या कॉन्टेक्स्टवरती आपण व्हिडिओ बनवला पाहिजे, जो गंभीरही आहे आणि त्यातल्या काही गोष्टी फॅक्च्युअल वे मध्ये जर आपण सांगू शकलो, मोटिवेट करू शकलो, तर त्याचा अनेक लोकांना खूप चांगला फायदा होईल. सो लेट्स चेक इट आउट. काय असतं मित्रांनो, व्यक्ती म्हणून जगत असताना समाजातनं अनेक प्रश्नांचा भडीमार आपल्यावरती सतत होत असतो. अगदी शाळेत जाण्यापासून ते जॉब लागेपर्यंत काही प्रश्न असतात जे सहज अवॉइड करण्यासारखे असतात, ज्याचा आपल्यावरती तेवढा फारसा फरक पडत नाही, ज्याचा त्रास आपल्याला होत नाही. पण काही प्रश्न असे असतात ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यावर खूप प्रभाव पडतो, ज्याचा स्ट्रेस येतो, खूप ताण येतो. असे प्रश्न म्हणजे लग्न झाल्यावरती विचारलं जाणं, काय मग गुड न्यूज कधी, बाळ कधी प्लॅन करताय, फॅमिली प्लॅनिंग कधी. म्हणजे कुटुंबापेक्षा समाजातल्या अनेक लोकांनाच प्रचंड घाई झालेली असते की यांचं बाळ कधी जन्माला येत आहे. पण ह्या प्रश्नांचा, ह्या गोष्टींचा प्रचंड ताण लग्न झालेल्या जोडप्यांवरती येतो. आजचा हा खास व्हिडिओ त्या जोडप्यांसाठी जे पॅरेंटहुड प्लॅनही करतायत आणि या गोष्टीचा विचारही करतायत. काही फॅक्ट्स आहे ज्याने मोटिवेशन मिळू शकतं आणि ताण कमी होऊ शकतो. चला जाणून घेऊया. पहिला पॉइंट, म्युच्युअल डिसिजन. मूलबाळ जन्माला घालणं हा निर्णय सर्वस्वी नवरा बायको ह्यांचाच असावा. त्याच्यामध्ये कोणाचाही हस्तक्षेप, ढवळाढवळ, कोणाचाही इन्फ्लुएन्स नसावा. भावनेच्या भरात हा डिसिजन घेऊ नये. एक मी तुम्हाला आवर्जून सांगतो की एखाद्या स्त्रीवर गर्भधारणेसाठी बळजबरी करणं, जबरदस्ती करणं हा जसा दुराचार आहे, अन्याय आहे, त्याचप्रमाणे एखाद्या पुरुषावर जबरदस्ती पालकत्व थोपवणं, त्याला जबरदस्ती वडील म्हणून ते स्वीकारायला लावणं हा सुद्धा तितकाच अन्याय आहे आणि दुराचार आहे. न्याय हा नेहमी समसमान असावा, कोण्या एकासाठी नसावा. त्याच्यामुळे फायनान्शियली, इमोशनली, मेंटली आणि फिजिकली जर तुम्ही या सगळ्या स्टेजेसवर ओके असाल, एकमत असाल, तर नक्कीच तुम्ही बेबी प्लॅनिंगसाठी पुढे जाऊ शकता. दुसरा पॉइंट आहे फिजिकल फिटनेस. आता कॉर्पोरेट वर्क कल्चरमुळे आपण कोणाला असं म्हणू शकत नाही की तुम्ही ठराविकच गोष्टी फॉलो करा. याचं कारण असं की प्रत्येकाचं कामाचं स्वरूप, कामाच्या वेळा आणि कामाचा व्याप याच्यामध्ये तफावत नक्कीच होऊ शकते. पण मिनिमम प्री कन्सिव्ह 6 मंथ्स, ऍटलिस्ट 6 मंथ्स तुम्हाला तुमच्या फूड हॅबिट्स, फिजिकल डिसिप्लिन करता देणं खूप गरजेचं आहे. याचं कारण असं की एकतर तुमचं शरीर एका मोठ्या ट्रान्सफॉर्मेशन करता इझिली रेडी होऊ शकेल, आणि दुसरी गोष्ट, तुमच्या शरीरात जर कुठले प्लस मायनस असतील तर ते गर्भधारणा करताना किंवा गर्भधारणा झाल्यावर तुमच्या बाळात उतरणार नाहीत. त्याचप्रमाणे गरोदरपणातले 9 महिने तर नक्कीच खाण्यापिण्याची चंगळही असते आणि पौष्टिक खाणंही होतं. पोस्ट डिलिव्हरी नंतरचा 1 वर्षाचा काळ सुद्धा तुम्हाला तुमच्या फिजिकल फिटनेस आणि खाण्यापिण्याच्या डिसिप्लिन करता देणं गरजेचं आहे. याचं कारण असं की जी तुमच्या शरीराची झीज झालेली आहे ती भरून निघावी आणि लॉंग टर्म मध्ये तुम्हाला कुठला त्रास होऊ नये, याच्याकरता ह्या गोष्टी पाळणं खूप गरजेचं आहे. तिसरा पॉइंट आहे कन्झम्पशन. आता कन्झम्पशन म्हटलं की लोकांना फक्त खाण्यापिण्यापुरतंच मर्यादित वाटतं, पण तसं अजिबात नाहीये. तुम्ही काय विचार करता, तुम्ही काय वाचता, तुम्ही काय बघता, तुमचे इमोशन्स कशाने ड्रिव्हन होत आहेत, तुम्ही कुठला कंटेंट ग्रहण करताय, हे त्याच्याशी रिलेटेड आहे. जर तुम्ही गरोदरपणामध्ये अशाच वेब सिरीज किंवा सिरियल्स बघणार असाल ज्याच्यामध्ये क्रूरता आहे, सासू सुनेचं भांडण आहे, ईर्ष्या आहे, त्याच्यानंतर बदल्याची भावना आहे, तर ह्या सगळ्याचा परिणाम तुमच्या गर्भातल्या बाळावर होणार, ज्याला गर्भसंस्कार आपण म्हणतो. रील्स बघतो ना आपण, बरोबर आहे. त्याच्यानंतर रील्स बघत असताना तास, 1.5 तास, 2 तास कसे निघून जातात कळत नाही. त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे कंटेंट आपण ग्रहण करतो ह्याचं भान सुद्धा आपल्याला नसतं. आपण आपल्या गर्भातल्या बाळाला काय पास ऑन करू इच्छित आहोत याचा विचार तुम्ही नक्की करा. चौथा पॉइंट, हिअरसे म्हणजे IQ माहिती. मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये अति उत्साही आणि अति ज्ञानी माणसांची अजिबात कमी नाहीये. प्रत्येकाला वाटतं आपलं नॉलेजच श्रेष्ठ आहे. ते म्हणतात ना, हाफ नॉलेज इज डेंजरस. त्याचप्रमाणे ओव्हर इन्फॉर्मेशन क्रिएट्स कन्फ्युजन. कितीही तुमची जवळची व्यक्ती असू दे, कितीही प्रेमाने, काळजीपोटी तुम्हाला अनेक फुकाचे सल्ले देऊ दे,
पण अशा कुठच्याही सल्ल्यांना ब्लाइंडली फॉलो न करता जोपर्यंत तुमचे पीडियाट्रिशियन, तुमचे डॉक्टर तुम्हाला प्रिस्क्राइब्ड इन्फॉर्मेशन देत नाही, योग्य गाईड करत नाही, तोपर्यंत अशा कुठच्याही गोष्टीला फॉलो करू नका. एखादी गोष्ट त्या काळामध्ये त्या लोकांना सूट झाली किंवा एखाद्या बॉडी स्ट्रक्चरला सूट झाली, याचा अर्थ ती सगळ्याच शरीराला सूट होईल, सगळ्या प्रकारच्या शरीराला सूट होईल असं अजिबात नाही. प्रत्येकाचं शरीर वेगळं, प्रकृती वेगळी, फिजिकल स्ट्रक्चर वेगळं, त्याचप्रमाणे प्रत्येकाचं शरीर वेगवेगळ्या प्रकारे रिस्पॉन्स करत असतं. त्याच्यामुळे अशा कुठच्याही सल्ल्यांना ब्लाइंडली फॉलो न करता त्या काळात फॉलो झालं, त्या काळात रिझल्ट आले म्हणून आताही येतील, अशा गोष्टी मनात न ठेवता त्याला ब्लाइंडली अजिबात फॉलो करू नका. सो मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. याच्यात अनेक गोष्टींचे फॅक्च्युअल आणि प्रॅक्टिकल अँगल तुम्हाला बघायला मिळाले असतील. काही गोष्टी तुम्हाला माहीत पण असतील, काही गोष्टी नव्याने समजल्या असतील, काही गोष्टींना बघण्याचा दृष्टिकोन तुमचा वेगळा झाला असेल. भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओ सोबत आपल्या चॅनलवर. तोपर्यंत जय महाराष्ट्र.